कृतिक बाईची आता आरती चालू मस्त हा बर एकविरा मित्रांनो, तर आज माझ्यासोबत कृतिक आहे कारण की त्याला मेडल लागलाय. कारण तो इंटरनॅशनलला गेलता नेपाळला, त्याच्या कराटेचा कॉम्पिटिशन होता आणि पहिलाच असा आमच्या घरात आहे ज्याला इंटरनॅशनलचा मेडल लागलाय. तर आज त्याचा हे मिरवणूक निघणार आहे गावातून. तर त्याला कसा वाटतं विचारतो. कसा वाटतं भाऊ तुला? एकदम मजा येते त्याला आणि खूप जण भेटायला पण येतील, ते तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये. आज जाम खुश आहे, घोड्यावर बसणार आहे कृतिक आमचा. तर चला आता नंतरला तुम्हाला दाखवतो. चला. कृतिक बाईची आता आरती चालू मस्त आहे. आरती प्रत्येकाला मेडल येऊन प्रत्येकाला नाही घरची तर गेली आहेत, आता कृतिक आणि मीच आहे. आता मी घेऊन चालले याला कमानीच्या इथं. चला डायरेक्ट आता तिथंच भेटतो तुम्हाला. माणसा किती भेटायला आले. लाग तो नाही पण पल्ले लाग आता सगळं वाटते. हा बरोबर काम आहे तुझा. कुठे लक्ष आहे जवळचे कर फोटो इकडे बघ. आज आपण इथे ऋतिक दिनेश म्हात्रे कृतिक दिनेश म्हात्रे याचा अभिनंदन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. याच्याबद्दल सांगायचं म्हणजे हा नुकताच आपला नेपाळ येथे जो इंटरनॅशनल जी कॉम्पिटिशन झाली, फ्रेंडशिप कॉम्पिटिशन झाली, जी नेपाळला होती. नेपाळमध्ये एक पोखरा म्हणून एक शहर आहे, त्या शहरामध्ये नेपाळ येथे कॉम्पिटिशन झाली. त्या कॉम्पिटिशनमध्ये बऱ्याच शाळांचे विद्यार्थी गेलेले होते. आपल्या शाळेचे विद्यार्थी 7 केलेले होते. 7पैकी जवळजवळ 6 गोल्ड मेडलिस्ट आणि 1 सिल्वर मेडलिस्ट झाला. तर त्याच्या चॅम्पियनशिप जी ज्याने मिळवली, मानाचा जो पदक मिळवला, सन्मान जो मिळवला, तो आपला कृतिक दिनेश म्हात्रे यांनी मिळवलेला आहे. तर त्याचं पहिल्यांदा सर्वांनी टाळ्या वाजवून सन्मान करायचा आहे. तर विशेष कौतुक त्याचं वाटतं की या लहान वयात, आता तो 7वीला आहे बरोबर ना, 7th Bला तो विद्यार्थी आहे. एवढ्या लहान वयात एवढं त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि तो कौतुक साजरा करण्यासाठीच आपण इथे आपण जमलेलो आहोत. तर त्याला पुढील वाटचालीसाठी आपण सर्व शुभेच्छा येथे देतच आहोत. त्यासोबत त्याचे आईवडील दिनेश म्हात्रे आणि कृतिकची मम्मी येथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण जेवढं कौतुक करू तेवढं आपल्याला कमीच आहे. कारण आईवडिलांच्या प्राधान्यानेच मुलं पुढे जात असतात. त्यांनी सहकार्य केला, सपोर्ट केला, गाईड केला, तेव्हाच मुलं पुढे जात असतात. आणि अशा पद्धतीने हे आईवडील आज त्यांनासुद्धा आज सन्मान वाटत आहे, त्यांनासुद्धा आज गर्व वाटत आहे आपल्या मुलाबद्दल, की आपल्या मुलांना दुसऱ्या देशात जाऊन हा जो पदक मिळवलेला आहे, एवढी काही म्हणजे इम्पॉसिबल गोष्ट जवळजवळ शक्य गोष्ट केलेली आहे, अवघड गोष्ट शक्य केलेली आहे. अशा वेळेस त्यांना किती आनंद झालेला आहे आपल्याला दिसतंय. आणि सर्व त्यांना तर गर्वाची गोष्ट आहे, आपल्याला गावालासुद्धा गर्वाची गोष्ट आहे, आम्हाला शाळा म्हणून एंजल इंग्लिश स्कूललासुद्धा गर्वाची गोष्ट आहे. म्हणून सर्वांच्याकडून गावातर्फे सुद्धा इथे जमलेला सर्वांकडून सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. अशीच तुझी वाटचाल पुढे राहू द्या. भविष्यात असं
बैलासाठी. गावदेवी माते की जय. कृतिक टाकल्या हा कृतिक. टाकल्या टाकल्या इकडे बघ बस झाला. जाऊ ना. बस बस बस.